अंबड पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 204/2024 भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे 29 मार्च रोजी 12:45 सुमारास डॉक्टर धर्माजी जयराम बोडके, फिर्यादी, वय वर्ष 72, व्यवसाय खाजगी व्यवसाय, यांनी तक्रार दिली की 15 मार्च रोजी 11 वाजता ते दिनांक 22 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराच्या पार्किंगमधून फिर्यादी यांच्या व्यवसायातील मौल्यवान जस्त पितळी व धातूच्या वस्तू या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्या। त्यांच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने अंबड पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई प्रवीण राठोड यांनी गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक गुन्हावर पोलीस शिपाई प्रवीण राठोड, दीपक निकम, सचिन करंजे, राकेश पाटील, समाधान शिंदे, तुषार मते, अनिल गाढवे यांनी साध्या गणवेशात सदर ठिकाणी एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याच्या वडिलांच्या समक्ष विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून सदरचा चोरीचा माल भंगार व्यावसायिक राकेश ज्ञानेश्वर वीर, वय वर्ष 23, राहणार स्वार बाबानगर, झोपडपट्टी, सातपूर, रहीश शेख, खुर्शीद शेख, वय वर्ष 42, राहणार गंजमाळ बस स्टॉप, भद्रकाली, यांना विक्री केल्याबाबत सांगितले। सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यातील एकूण 82,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। राहणार मधुरा पार्क, उंटवाडी पुलाजवळ सिटी सेंटर मॉलच्या मागे, तिडके नगर, नाशिक यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घराच्या पार्किंगमधून दिनांक 15 मार्च ते 22 मार्चच्या दरम्यान ते वास्तुविशारद आहेत। त्यांच्या वास्तुविशारदसाठी लागणारं जे साहित्य, जस पितळ आणि लोखंडाच्या काही वस्तू ह्या कुणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्या आहे। त्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशनचे गोपनीयचे अंमलदार PC 2697 प्रवीण राठोड यांनी तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून एक विधी संघर्षग्रस्त बालकाने ती चोरी केल्याबाबत उघडकीस आणलं। त्यावरून DB पथकानं त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली। तेव्हा त्यांनी त्या सगळ्या वस्तू चोरी केल्याचं कबूल केलं आणि त्यांनी त्या वस्तू भद्रकालीमधील राकेश ज्ञानेश्वर वीर आणि रईस शेख खुर्शीद या भंगार विक्रेत्यांकडे विकल्याचं कबूल केलं। सदरचा माल हा त्या भंगार विक्रेत्यांकडून रिकवर केलेला आहे। पूर्णपणे 82,100 रुपयांचा मुद्देमाल हा रिकवर झालेला आहे आणि ह्या तपासाच्या बाबत माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती राऊत मॅडम आणि अंबड पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनातून तसंच अंबड पोलीस स्टेशनची संपूर्ण DB टीम, क्राईम PI सुनील पवार साहेब, पोलीस निरीक्षक प्रशासन पोलीस निरीक्षक श्री शेंडे साहेब आणि गुन्हे पथकाचे किरण रौंदळ, PSI गुणावत, पवन परदेशी, किरण गायकवाड, प्रवीण राठोड आणि सर्व गुन्हे पथकाच्या अंमलदारांनी मिळून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याचा पुढील तपास पोलीस हवालदार 977 महाजन हे करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।